नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा पुरी, आयुर्वेदा कन्सल्टंट. तर लास्ट टाइमचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण शिरोधाराबद्दल बोललो होतो. तर शिरोधाराचे जे काही प्रकार आहेत, तैलधारा, क्षीरधारा, तक्रधारा, कषायधारा, तर त्यातील तैलधारा हा प्रकार आपण आधीच एक्सप्लेन केलेला आहे. तर आता आज आपण तक्रधारा आणि कषायधारा याच्याबद्दल बोलणार आहे. बेसिकली तक्रधारा म्हणजे काय, तुमच्या आज्ञाचक्रावरती ताकाचा वापर करून एका पर्टिक्युलर पॉइंट वरती धार लावणे म्हणजे तक्रधारा. तर त्या तक्रधारेचे फायदे असे की तुमच्या स्काल्पला काही इन्फेक्शन असेल किंवा तुमचा सोरायसिस असेल, ड्रायनेस असेल स्काल्पमध्ये, तुमचे स्प्लिट एंड्स असतील किंवा खूप जास्त डॅन्ड्रफ होत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचबरोबर तुमच्या त्रिदोषांचा समतोल राखून तुमचं तिन्ही दोषांना बॅलन्समध्ये आणण्याचं कामही तक्रधारा करते. त्याच्यामुळे तुमचे केस चमकदार होणार आहेत. जे काही आता मी तुम्हाला व्याधी सांगितले जसे की सोरायसिस, डॅन्ड्रफ, हे सगळे व्याधी पण कमी होणार आहेत तक्रधारेमुळे. त्याचबरोबर डलनेस तुमच्या केसांचा असेल तर तो डलनेस सुद्धा कमी होणार आहे. हे सगळे तक्रधारेमुळे आपल्याला फायदे होतात. फक्त एक्सटर्नली आपण ऍप्लिकेशन करतोय म्हणून आपल्याला फक्त एक्सटर्नली फायदे नसून तर आपल्याला इंटरनली फायदे सुद्धा तक्रधारेचे होतात. जसे शिरोधारेमध्ये आपण तैलधारा वापरून जेव्हा शिरोधारा करतो तेव्हा त्याचे जसे वातदोषावरती समतोल राखून वातदोषाला कमी करण्यासाठी त्याचा वापर होतो, त्याच पद्धतीनं तुमच्या तक्रधारेमध्ये तक्रधारेचा फायदा हा असा होतो की तुमच्या पित्तदोषाचं बॅलन्स करणं किंवा पित्तदोष तुमचा ॲग्रिवेटिव्ह झाला असेल तर त्याला कमी करणं हा एक त्याच्यातून साध्य होतं. याच्यानंतर आपण पाहूया कषायधारा. तर कषायधारेमध्ये वेगवेगळ्या औषधांचे, हर्ब्सचे काढा आपण तयार करतो आणि त्या काढ्याने आपण तुमच्या आज्ञाचक्रावरती एक धार लावतो. तर ते धार जेव्हा लावतो त्याच्यानंतर ते पूर्ण जो काही काढा आहे तो तुमच्या पूर्ण स्काल्पवरती जातो, तुमच्या पूर्ण हेअर्सवरती जातो. त्याच्यामुळे तुम्हाला फायदे असे भेटतात की तुमच्या स्काल्पला असलेले इन्फेक्शन असो किंवा तुमच्या स्काल्पला असलेला एखादा आजार असो किंवा तुम्हाला उष्णतेचे खूप जास्त त्रास असतील किंवा वाताचे खूप जास्त त्रास असतील किंवा तुम्हाला सायनस वगैरे असेल, अशा ह्याच्यामध्ये थोडे उष्ण द्रव्याचे काढे असा त्याचा वापर करून आपण तिथे तुमच्या वेगवेगळ्या वादीसाठी आपण वेगवेगळे कषाय तयार करून तुमच्या त्या कषायाने, त्या काढ्याने तुमच्या आज्ञाचक्रावरती धार लावली जाते. तर हे जे कषायधारा आहे त्याचे मल्टिपल युजेस होतात. जसे आपण तक्रधारेचे सांगितले, जसे आपण तेलधारेचे सांगितले, ते केसांना तर फायदे होतातच, त्याचबरोबर तुम्हाला बाकी व्याधी असतील, मानसिक जे व्याधी असतील, जसं की तुम्हाला जर का खूपच जास्त हायपर टेन्शन वगैरे असेल, त्याचबरोबर तुम्हाला इन्सोमेनिया म्हणजे झोप कमी येणं ही गोष्ट असेल किंवा तुमचं पित्त खूपच जास्त वाढलेलं असेल किंवा त्रिदोषामध्ये कोणताही दोष तुमचा इम्बॅलन्स असेल तर ते आपलं दोषांचं पुन्हा बॅलन्समध्ये आणण्याचं काम कषायधारेने होते. त्याचबरोबर भरपूर इन्फेक्शियस डिसीज हे कषायधारेने आपले ठीक होतात. तर आता तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणाला जर असा त्रास असेल तर तो त्रास सहन करण्यापेक्षा किंवा तुम्हाला रिलॅक्सेशन हवं असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.